पश्चिम आशियातल्या युद्धग्रस्त स्थितीच्या पार्श्वभूमीवरती भारतातल्या विविध क्षेत्रांची आणि उपाययोजनांची माहिती देण्यासाठी आजही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंत्रालयीन पत्रकार परिषद घेतली। या संकटामुळे सरकारनं पेट्रोकेमिकल्स उत्पादनांवरती लागणारं सीमा शुल्क 30 जूनपर्यंत माफ केलं आहे, अशी माहिती वरिष्ठ महसूल अधिकारी संजय मांगल यांनी दिली। यामुळे 40 महत्त्वाची पेट्रोकेमिकल्स उत्पादनं उपलब्ध होतील, असंही ते म्हणाले। आखाती देशांशी भारताचा विस्तृत व्यापारी संबंध आहे। या युद्धामुळे केवळ आखातीच नाही तर युरोपीय देशांशी असलेल्या आयात निर्यातीवरही परिणाम झाल्याचं वाणिज्य विभागाचे अधिकारी लव अग्रवाल यांनी सांगितलं। होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे रत्न आणि आभूषणं, औषधी उत्पादनं, कृषी विशेषतः तांदूळ, रसायनं, प्लास्टिक आणि अभियांत्रिकी अशा क्षेत्रांवरती परिणाम होत आहे। मालवाहतुकीचा वाढलेला खर्च, वेळ आणि विमाचा खर्च याचाही फटका भारताला बसतो आहे। या संकटामध्ये निर्यातदारांना मदत करण्यासाठी विशेष संकटकालीन कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली। एक फोकस सब ग्रुप, क्योंकि पेरिशेबल आइटम्स भी इस पर्टिकुलर एरिया में जाती हैं, तो एक फोकस सब ग्रुप हम लोगों ने बनाया जो कि पेरिशेबल कार्गो मूवमेंट को भी कोऑर्डिनेट कराता है, ट्रेड के साथ बात करके उनको सपोर्ट प्रोवाइड कराता है। इसी तरीके से हमने वेस्ट एशिया क्राइसिस के लिए एक डेडिकेटेड डेस्क का भी गठन किया है, जिसके लिए एक टोल फ्री हेल्पलाइन है मंत्रालय की तरफ से और एक ईमेल है जिसमें कि हमारे सभी संबंधित जो एक्सपोर्टर्स हैं, जो हमारी एक्सपोर्ट प्रमोशन काउंसिल है, अगर उनको कोई भी चैलेंज होता है वो हमें बताते रहते हैं। और इसी के साथ ही डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स के साथ मिलते हुए हम जितनी भी हमारी कॉमोडिटी मिनिस्ट्री हैं, चाहे वो केमिकल हो, चाहे वो फर्टिलाइजर हो, पेट्रोकेमिकल हो या इंडस्ट्री डिपार्टमेंट हो, हम उनसे कोऑर्डिनेट करके कॉमोडिटी लेवल स्ट्रेस को समझते हुए उससे रिलेटेड सपोर्ट प्रोवाइड कराने का कार्य करते हैं। देशामध्ये कच्चं तेल आणि पेट्रोल डिझेलचा पुढच्या 60 दिवसांसाठीचा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती सुजाता शर्मा यांनी दिली। तसंच गंधकाचाही तुटवडा नाही, असंही त्यांनी स्पष्ट